वर्षापासून 2 वर्ष बजाज ऑटो इथे इंजिन आणि स्कूटर असेंब्ली विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. 1966 पासून 6-7 वेगवेगळ्या कंपन्यात मार्केटिंग मॅनेजर म्हणून त्यांनी काम केले. स्नेहसेवा या ट्रस्टचा ते मॅनेजिंग ट्रस्टी होते. अजूनही आहेत. चित्पावन परिवार कोथरूड येथेही ते सध्या ट्रस्टी म्हणून कार्यरत आहेत. बालपणापासून त्यांना समाजसेवेची आवड आहे आणि प्रवासाची खूप आवड आहे. संपूर्ण भारतभर त्यांनी प्रवास केलाय. इंदिरा पॉइंट या भारताच्या दक्षिण टोकावर ते जाऊन आले. प्रवास म्हटलं की या वयात सुद्धा ते तयार होतात. या वयात म्हणजे त्यांचं वय 83 वर्षाचं आहे हे लक्षात घ्या. या संस्थांच्या व्यतिरिक्त अनेक लहान सहान गटांवर गटप्रमुख म्हणून ते काम करतात. आणि ताजी आणि सगळ्यात महत्वाची ओळख म्हणजे ते आपल्या चित्पावन आठवले फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. दक्षिणेकडे होसमठ, मंगलोर हे त्यांनी खूप काम करून पुष्कळ आठवले परिवारांना आपले सभासद करून घेतले. मी अनिलजींना विनंती करतो, आजही ते आपल्याला चित्पावन आणि चित्पावन समाज या विषयावर आपल्याशी बोलणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं भाषण सुरू करावं. नमस्कार, मी अनिल महादेव. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा आणि अभिवादन. मागल्या महिन्यामध्ये ॲडव्होकेट नारायण गोविंद हेब्बार आठवले यांनी आपल्याला कनेक्शन तुटलंय का? आम्हाला ऐकू येत नाही. ऐकू नाही येत. कनेक्शन तुटलंय. अनिलजींच्या इकडनं काहीतरी कनेक्शनचा प्रॉब्लेम आहे. ऐकू नाही येत. ऐकू येत नाही. तिथे कनेक्शन हे झालं. येतं ऐकायला? नाही तुझं ऐकू येते. त्यांना बोलायला सांग ना. बजाव ते तुम्ही याच्यावरून बोल. हा, माझ्या बंगलोरच्या संस्थेची लोकांची माहिती सांगितली. त्याने कराडे बोलू का? हा, तर एक मिनिट एक मिनिट बोलू का? हो, एक क्षणभर थांबा. हो, एक क्षणभर थांबा. तर त्या कोकणस्थान आपल्या खेरीज इतर ब्राह्मणांची जी लोक आहेत, म्हणजे कोणी भंडारी, कुणबी, ह्या लोकांना देखील कोकणस्थच म्हटलं जातं. आणि त्या कोकणस्थांच्या पुण्यामध्ये नियमितपणे सभा आणि संमेलन होत असतात. असो, कोकणस्थ ब्राह्मणांना कोकणस्थांना विशेषतः देशस्थानी दिले आहे आणि ते कोकणस्थांनी स्वीकारलं आहे. मात्र हे कोकणस्थ जेव्हा कोकणात होते तेव्हा त्यांना चित्पावन हे नाव होते. त्या चित्पावनांची भाषा चित्पावनी. चित्पावनी भाषेचे इतर कोकणी भाषांशी साम्य आहे, परंतु खूप फरक देखील आहे. कोकण भाग पूर्वी 3 जिल्ह्यांचा होता. ते जिल्हे म्हणजे ठाणे, रत्नागिरी आणि कुलाबा. या सर्व भागांमध्ये कोकणी भाषाच होती त्याच्यातली, परंतु त्या सर्व लोकांच्या भाषा थोड्या थोड्या वेगळ्या आहेत. उदाहरणार्थ रत्नागिरीची कोकणी भाषा वेगळी, मालवणची वेगळी, सावंतवाडीची वेगळी. गोव्यात देखील
कोकणी भाषा होती आणि आजही आहे. ती पण या वरील कोकणीपेक्षा थोडी वेगळीच आहे. तशीच चित्पावनी देखील वेगळी भाषा आहे. कोकणातून जी ब्राह्मण मंडळी आणि त्यांचे चित्पावन, त्यांचं नाव चित्पावन, परंतु ह्या मंडळींनी चित्पावनी भाषा सोडली. तसेच चित्पावन नाव सोडून कोकणाचं नाव स्वीकारलं. सुमारे 400 ते 450 वर्षापूर्वी अनेक चित्पावन मंडळी देशावर ऐवजी कर्नाटकात म्हणजे आजच्या मंगळूर जिल्ह्यात स्थलांतरित केले. ही मंडळी प्रथम दुर्गे, हरिहरेश्वर येथे गेली, नंतर पुढे धर्मस्थळ जे देनांचं तीर्थस्थान आहे त्याच्याजवळ कोसमठ, शिशिला, मुंडाजे, करकेरा, उजिरे या गावात स्थायिक झाली. त्याचप्रमाणे कैलासवासी लक्ष्मण उर्फ अप्पू हे पहिले आठवले 350 वर्षापूर्वी चिपळूण भागातून कोसमठला आले व स्थायिक झाले. असो, कर्नाटकातील स्थलांतरित लोकांनी त्यांची मूळ भाषा चित्पावनी सोडलेली नाही. आज 400 वर्षांनंतर देखील त्या मूळ चित्पावन मंडळींचे वंशज चित्पावनी बोलतात, अर्थात घरात किंवा आपापसात बोलताना. बाहेर त्यांना कानडी बोलावे लागते. त्यांचे शिक्षण देखील कानडी माध्यमातून असते. एक काळ असा होता की त्या भागातील सर्व जमिनी चित्पावनच्या होत्या. चित्पावन मंडळी जात्यास हुशार, धाडसी, कष्टाळू. त्यांनी त्यांचा हा स्वभाव आजही जपला आहे. चित्पावनांचा धाडसी, हुशार ह्या गुणांमुळे त्यांनी दक्षिण कर्नाटकात चांगलाच दम बसविला. त्यांनी शेती, गाव व्यवस्थापन ह्यात लक्ष घालून चांगल्या सुधारणा केल्या. त्यामुळे तत्कालीन त्या भागातल्या राज्यकर्त्यांनी त्यांना हेब्बार पदवी दिली. हेब्बार म्हणजे आपल्याकडील पाटील. हेब्बारप्रमाणे अजून एक पदवी आहे ती म्हणजे नाडिग. नाडिग मंडळी जास्त करून इस्नूर, शिरसी ह्या भागात आहेत. त्या मात्र त्यांचे फरक आहे. हेब्बार मंडळ हे व्यवस्थापन काम बघायचे तर नाडिग लोक ईश्वराचं काम पाहत असतात. नाडिग म्हणजे आपल्याकडचे कुलकर्णी. हेब्बार म्हणजे आपले पाटील, नाडिग म्हणजे कुलकर्णी. आणि हे आपले सर्व पाटलांचं जसं आपल्या पाटील आपले असतात, कुलकर्णी असतात, तसे हे दोघं आहेत. पाटील गावचे राजे असत तसे हे हेब्बार होते. हेब्बारांची मोठी घरे होती व ती अजून जुनी घरे आजही आहेत. त्यांच्या पदवीत सर्व गावकरी एकत्र बसून त्यांच्या सभा होत. म्हणजे 50 ते 60 माणसं बसू शकते एवढी मोठी जागा त्यांना पदवी असणं आवश्यक होतं. त्याचप्रमाणे त्यांच्या गावातले उत्सव जे असायचे ते उत्सव देखील त्यांच्याच घरातच होत असत. आणि उत्सवासाठी लागणार आलं की जेवण आलं आणि मग त्यांच्या घराची स्वयंपाक देखील मोठी मोठी असायची. मी अशी 3 घरं उस्मानाबाद पाहिली आहेत. येथे आज त्यांच्या घरात मला 2 स्वयंपाकगृहे दिसली. एक रोजचे वापरायचे आणि एक उत्सवाच्या वेळेचे. या दुसऱ्या स्वयंपाकगृहात एका वेळी 2-2, 3-3 पायली तांदूळ शिजवता येतील अशी मोठी भांडी होती. 3-4 मोठ्या चुली होत्या. सर्वात मोठी पडवी उस्मान येथे श्री सुब्रा प्रद्युम्न यांच्या घरी पाहिली. पडवीत बंदिस्त जागेत 50 माणसे सहज बसू शकतील एवढी जागा आहे. तसेच घरासमोर 150 ते 200 लोक बसतील अशी मोकळी जागा पण आहे. महाराष्ट्रात अनेक पाटील मंडळी जोड आणावला होता. उदाहरणार्थ ढोले पाटील, वळसे पाटील, वेडे पाटील. त्याचप्रमाणे मंगळूरला गेलेल्या व हेब्बार पदवी असलेल्या चित्पावनांनी चित्पावन गोखले, हेब्बार गोखले, हेब्बार आठवले, हेब्बार दामले अशी आडनावाला वापरायला सुरुवात केली. तसेच नाडिग कानिटकर, नाडिग जोशी, नाडिग देव, नाडिग सप्रे अशी नावं आहेत. आता इन्सिडेंटली असं सांगता येतं आपल्याला इथे की आधीची नावं म्हटली ती सर्व कोकणाची होती, आपल्या चित्पावनची होती. आणि ही जी नावं आहेत नाडिग हे सर्व कराडे आहेत. असो, मला इतर चित्पावनचे माहीत नाही, परंतु हेब्बार आठवले यांच्यापैकी बऱ्याच जणांनी त्यांच्या नावातील आठवले वगळले आहेत. त्याची अनेक कारणे आहेत. त्यात एक महत्त्वाचे कारण म्हणजे कानडी लोक आठवले या नावाचा उच्चार नीट करत नव्हते, म्हणून आठवले नाव वगळले. त्यांच्या आधार पॅन कार्ड आणि पॅन कार्डावर आडनाव हेब्बार असंच आहे. आता हे बघूया, फोटो बघूया. हां, या फोटोमध्ये पहिला पण हां, त्या पहिल्या फोटोमध्ये एका डाव्या बाजूला काही 6-7 नावं आहेत, आपली आडनावं आहेत. उजव्या बाजूला त्यांचे उच्चार पण त्यांनी दाखवले आहेत. त्याच्यात पहिलं आडनाव अर्थात आठवल्यांचं आहे. तर आठवल्यांचं आठवले
चा पाय मोडलेला, 8 वळे अशी 3 तऱ्हेने म्हटलंय. दुसरं नाव आहे दामले, दामले मल दामुले, दामुल, दामलो, दामलो अशी ती वेगवेगळ्या तऱ्हेने म्हणत असत. चिपळूणकर, चिप्पणकार, चिपळूणकर, चिपळूकर अशी तऱ्हेने म्हणत असत. पाळंदे, पळंडे, पळंदेय, पाळंदेघ, पाळंदेदा, गोगटे, गोगटदंडा, गोगट्ट हरी, फडके म्हणजे फडको, फडकू अशा तऱ्हेने ते म्हणत असत. असो, थोडे विषांतर होत आहे, पण आठवले म्हणून सहज सांगतो. सोलापूरचे हिंदू महासभेचे आमदार धर्मवीर वीरा पाटील हे पाटील आडनाव लावी, परंतु त्यांचे मूळ आडनाव कंदलावकर आहे. ही माहिती मला त्यांच्या नातवाने दिली. म्हणजेच कंदलावकर पाटील ऐवजी फक्त पाटील आडनाव आले. दक्षिण कन्नड कर्नाटकातील सर्व चित्पावनांना हेब्बार पदवी नाही, म्हणून त्याचे हेब्बार नसलेले आठवले, गोखले, जोशी, मराठी अशी माणसे आहेत. दक्षिण कर्नाटकातील आपल्या बांधवांनी आपली मूळ चित्पावनी भाषा, ज्याला आमची भाषा असे देखील म्हणतात, ती 400 वर्षांनंतर देखील जपून ठेवली आहे. ती भाषा ते घरात व इतर चित्पावनांशी बोलताना आवर्जून वापरतात. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. मात्र 400 वर्षापूर्वीची चित्पावनी व आजची चित्पावनी यात थोडा फरक आहे. तसे होण्याचा अर्थ स्वाभाविकच आहे. ज्ञानेश्वर महाराज, रामदास स्वामी यांची मराठी आणि आपली आजची मराठी या दिवसावर आहेच की. असो, हल्लीच्या चित्पावनीमध्ये काही मराठी आणि काही कानडी शब्द आहेत. कानडी शब्द आहेत. आम्ही काही चित्पावन मंडळींनी त्यांच्या आडनावातून मूळ आडनाव वगळले असले तरी ते खासी बोलताना त्यांच्या मूळ आडनावाचा अभिमानाने उल्लेख करतात. पोस्टमॉर्ट, शिशिला, धर्मस्थळ भागातील आठवल्यांनी आठवले कुलवृत्तांत नावाचे पुस्तक प्रकाशित केले आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आठवले हे नाव प्रामुख्याने छापले आहे. हा जुना फोटो बघूया आता. पुस्तकाच्या शेवटच्या पानावर, पुस्तकाच्या मुखपृष्ठावर पहिल्या पानावर ज्यांनी आणि एक आणखीन आहे ते इथं दाखवतो आणि नंतर आणखी फोटो नंतर दाखवतो. त्याच्यामध्ये ज्या लोकांनी मदत केली हे कुलवृत्तांत तयार करायला त्यांची पण फोटो आहेत. हां, तर त्यांचे आडनाव जरी हे आठवले आहे. हां, सॉरी, एक मिनटं हां, आता पहिला फोटो पण तो पाहिला, त्याच्यामध्ये मुखपृष्ठ आहे ना, त्यातली पहिली जी ओळ आहे ती अशी आहे. अविभाजित दक्षिण कन्नड जिल्हे जाती 350 वर्षांगद नेल्ले सुरवू चित्पावन अशी ही ओळ आहे. दुसरी ओळ जी आहे ती चित्पावन जनांगदल्ली. तिसरी ओळ आहे ती आठवले वंशज परिचय. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल की आठवले ह्या नावाला प्रामुख्याने प्रस्थान दिलेले आहे. असो, आणि हा जो खाली फोटो जो आहे तो फोटो सुळेबिट्टू या गावातील काय कृष्णाचं देऊळ आहे तिथे, त्याचा फोटो आहे. असो, आता हा तिसरा फोटो. त्याच्यामध्ये एकंदर 12 लोकांचे फोटो आहेत आणि त्यांचे नाव आहे. याच्यात देखील जे पहिले जे फोटो आहे त्याच्यामध्ये त्यांचं नाव हेब्बार नाही. हां, पण बाकी सर्व त्या ठिकाणी त्यांचं नाव हेब्बार आहे आणि त्यांनी एकदम छापलंय त्याच्यामध्ये हेब्बार असं छापलंय. म्हणजे एरवी स्वतःला त्यांच्या पॅन कार्डावर किंवा आधार कार्डावर फक्त हेब्बारचं आडनाव आहे, पण इथे छापलेलं आहे. तर बघूया, मी तुम्हाला त्यांची नावं सांगतो. हां, पहिले जे आहेत डाव्याचे पहिले त्यांचं नाव आहे प्रभाकर आठवले. ते सुळीबुट्टीला असतात. आपले अगदी पहिलेच जे सभासद झाले दीपक, ज्या दीपकचे ते वडील आहेत. दुसरे जे आहे त्यांच्या खाली ते आहेत उमेश हेब्बार आठवले. यांची माहिती अशी की आपल्याकडे जसं दशावतार असतं ना, तर त्या भागामध्ये यक्षगान नावाचा प्रकार असतो आणि त्याच्यामध्ये ह्या यक्षगानमध्ये या उमेशांनी आत्तापर्यंत 1000पेक्षा जास्त वेळा स्त्री पात्र केलेले आहे. त्याच्या खाली जे आहे ते सुब्राय हेब्बार आठवले. हे म्हणजे आपले जसे नागावला श्रीनिवास आहे, जे श्रीविजय आहेत, तसे तिथले हे प्रमुख आहेत आणि यांच्या खूप मान आहे त्या भागामध्ये. त्यानंतर खाली जे आहेत चौथे ते डॉक्टर अजित हेब्बार आठवले. हे आपले सभासद आहेत आणि हे मुडीबिद्रीला असतात. मुडीबिद्री हे गाव मंगळूरपासून एक 26 किलोमीटर अंतरावर आहे. त्याच्या खाली जे आहेत ते दिनकर हेब्बार आठवले, मग संतोष हेब्बार आठवले, मग नारायण संतोष हेब्बार आठवले. तर ह्या बाजूला जे आहेत ते नारायण आठवले.
हे ॲडव्होकेट म्हणजे मागचा त्यांचा कार्यक्रम झाला ते आपले नारायण, त्यांच्या खाली धुंडीराज हेब्बार आठवले आहेत. नंतर रघुनाथ हेब्बार आठवले ही आपले सभासद आहेत, ते सर्व माहिती देतात तुम्हाला, ते आहेत. त्यांच्याखाली जी मुलगी आहे डॉक्टर अपर्णा, ही मुलगी पूर्वीपर्यंत आत्ता 6 महिन्यापूर्वीपर्यंत उपपिनगडी या गावी राहत होती. आता ती कोल्हापूरजवळ आथनी म्हणजे जे बेळगाव जिल्ह्यात गाव आहे तिथे जी आता आलेली आहे. नंतर डॉक्टर सुधीर हे सायकोलॉजिस्ट असून त्यांचा बंगलोरमध्ये दवाखाना आहे. त्यांचं शहर शेवटी आहे ते संदीप हेब्बार आठवले असो. आता ह्या हेब्बार आठवल्यांपैकी बऱ्याच जणांचे नातेवाईक पुणे मुंबई येथे आहेत. त्यांच्या मुली लग्न करून पुणे, सांगली, इचलकरंजी, जळगाव, रत्नागिरी वगैरे ठिकाणी आहेत. नोटबक्षी माझी एक पुतणी वंदना हे फाटक, आता सौ रेश्मा देश हेब्बार आठवले, ही रेश्मा पुण्याचीच, तिचे ही मूळची पुण्याची. तिचे वडील कैलासवासी श्याम फाटक माझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी मोठे. त्यांच्या धाकटा भाऊ नंदा आणि मी दोघे माझ्या जन्मापासून 11 वर्षापर्यंत एकत्र वाढलेले आहोत. महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध चित्रपट म्हणजे टिळक, आगरकर, सावरकर, गोगटे, भारतरत्न पावा काणे, भारतरत्न दोंडकेश्वर कर्वे, पांडुरंग शास्त्री, स्वामी वरदानंद वगैरे वगैरे. अशाच काही व्यक्ती दक्षिण कर्नाटकमध्ये आहेत. त्यात प्रामुख्याने डोंगरे नाव येते आणि एक नाव येतं म्हणजे मराठे. अर्थात त्यांचे असे काही खास हे नाही आहे, पण तो मराठे हे माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यांनी खूप ठिकाणी मदत करतात. असो तर श्रीमद शंकराचार्य आपले आद्य शंकराचार्य त्यांचं शृंगेरीमध्ये एक मठ आहे. त्या मिठामध्ये आजचे जे पीठाधीश शंकराचार्य आहेत त्यांच्या भोजनाची व्यवस्था एक डोंगरे पाहतात. उडपीमध्ये श्रीकृष्ण मंदिर आहे, तेथे सर्वांना हे स्वप्न माहिती आहे, सर्व माहितीच आहे. त्याखेरीज तेथे 3-4 मठ आहेत. त्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी उडपीतील एक डोंगरे यांच्याकडे आहे. या डोंगरे यांनी इंग्रजीत शृंगेरी मठ व आसपासची माहिती असलेले पुस्तक छापले आहे. छापलं का पुस्तक? हां. तिसरी मोठी व्यक्ती म्हणजे पंडिता रमाबाई, या अनंतशास्त्री डोंगरे यांचे कन्या. रमाबाईंचे पणजोबा केशव हे चिपळूण इथून माळा या दक्षिण कर्नाटकातील गावात स्थायिक झाले. या गावात 2 परशुराम मंदिरे आहेत. मी श्री अतुल अरविंद आणि सौ सुमंतिनी अतुल यांच्याबरोबर यातील एका देवळात गेलो होतो. एका देवळाची अधिक माहिती नंतर येईल. अनंत शास्त्रींचे मूळ नाव अनंत पद्मनाभ रामेश्वर डोंगरे. दक्षिण कर्नाटकातील चित्पावनांनी आपले पारंपरिक सणवार म्हणजे विशेष करून कोकणासांचं आपलं जे आहे चित्पावनांचं बोडण आणि गणेश उत्सव, नवरात्र वगैरे ते आवर्जून तिथे केले जातात. मागल्या एप्रिलला 21 एप्रिलला आपले सहकारी ॲडव्होकेट नारायण गोविंद हेब्बार यांनी आपल्याला चित्पावन समाज या संस्थेची माहिती सांगितली. त्यावेळी बंगलोर शहरात सुमारे 1000 चित्पावन कुटुंब आहेत असे त्यांनी सांगितले. माझ्या माहितीप्रमाणे बंगलोर, म्हैसूर, मंगळूर या भागात सुमारे 4000 चित्पावन कुटुंबे आहेत. बंगलोरच्या 1000 कुटुंबांमध्ये जवळजवळ 25 ते 30 कुटुंब हे आठवड्यांचीच आहेत. त्या दक्षिण कर्नाटकाबरोबर उत्तर कर्नाटकातील म्हणजे गदग, हुबळी, धारवाड, बेळगाव ह्या भागातील आठवले आहेत. या उत्तर कर्नाटकातील आठवड्यांना चित्पावनी भाषा येत नाही, ते मोठे बोलतात. पुण्यात अंदाजे 250 ते 300 चित्पावनी कुटुंबे आहेत. ते अधूनमधून एकत्र येऊन कार्यक्रम करतात. त्यांचेच आठवले कोणी नाही. यात होसमटचे श्री सुब्रा प्रद्युम्न ज्यांचा मी अमर्षणात उल्लेख केला होता, त्यांची मुलगी सौ सुषमा वैद्य आणि ॲडव्होकेट नारायण जे आपल्या मागच्या महिन्यात कार्यक्रम झाला त्यांची आतेबहीण पूर्वा ससमध्ये आहेत. चित्पावनांची विषय बोलताना भगवान परशुरामचा उल्लेख अपरिहार्य आहे. पण आपण थोडेसे तिकडे बोलूया. भगवान परशुराम हे विष्णूचे 6वे अवतार, तसेच ते चिरंजीव आहेत. त्यामुळे त्यांचे कार्यक्षेत्र फार मोठे आहे. म्हणजे ईशान्येचे अरुणाचलपासून दक्षिणेच्या केरळपर्यंत. महाराष्ट्रात अनेक चित्पावन मंडळी आहेत, परंतु भगवान परशुराम यांची देवळे मात्र फार थोडी आहेत. त्यात महत्त्वाची 2 देवळे कोकणात आहेत. एक लोटे परशुराम चिपळूणजवळ आणि दुसरे अलीकडेच झालेले द्वापरी जवळचे. मध्य प्रदेशात महेश्वर जवळ 40 किलोमीटर अंतरावर, महेश्वर म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे बायकांना, महेश्वर स्वाडीचं, त्याच्याजवळ दानापाव या गावी परशुरामांचा जन्म झाला अशी एक मान्यता आहे. तेथे एक देऊळ आहे.
हे ठिकाण माझी मुलगी डॉक्टर अनघा हिने पाहिले आहे. अरुणाचलमध्ये परशुराम कुंड आहे. त्या कुंडाच्या काठावर परशुरामांचा परशु आहे, त्याची पूजा होते. छत्तीसगडची राजधानी रायपूरपासून 40 ते 50 किलोमीटर अंतरावर एक लहानशी 5-6 झोपड्यांची वस्ती आहे. तेथे एका झोपडी वजा घरात एक धनुष्य आहे. ते परशुरामांचे आहे अशी मान्यता आहे. त्या धनुष्याची उंची 7 फूट असून त्याचं वजन अंदाजे 17 किलो आहे. इतके मोठे धनुष्य घेऊन युद्ध करायचं ही कल्पनाच करत नाही. हे देऊळ देखील माझे एक आतेभाऊ त्याला शरद लिमय यांनी पाहिले आहे. अगदी अलीकडेच हरियाणा येथे एक परशुराम भगवानांची मोठी मूर्ती स्थापित झालेली आहे. कर्नाटकात परशुरामांची खूप देवळे आहेत. त्यातील महत्त्वाची व प्राचीन देवळे म्हणजे 400 वर्षापूर्वीपासून असलेली देवळे पुढीलप्रमाणे. नंबर 1, आधी सांगितल्याप्रमाणे तिप्पान मंडळी प्रथम दुर्गे येथे गेली. येथे त्यांची वस्ती मोठी होती, परंतु परशुराम देऊळ नव्हते. तिथून जवळ गाव म्हणजे हरिहरेश्वर, तेथे मात्र एक परशुरामाचे देऊळ होते. बहुधा तेच कर्नाटकातील पहिले देऊळ असावे. या देवळात परशुरामांचे उत्सव नियमित होत. त्यासाठी इतर भागातले गेलेले चित्पावन आवर्जून हजेरी लावत. म्हणजे सगळेजण त्या उत्सवासाठी जमत असतात तिथे. एका वर्षी माळा येथील मंडळी नेहमीप्रमाणे उत्सवासाठी हरिहरेश्वरला गेली, परंतु काही अनपेक्षित कारणाने त्यांना पोहोचायला उशीर झाला. कार्यक्रमामध्ये उत्सवामध्ये होम हवन निमित्त तिथे होत असतात. ते होम हवन पूर्ण झाले, जेवण देखील संपत झाली आणि माळाची मंडळी तिथे पोहोचले. त्यांना झालेला उशीर पाहून काही लोकांची ती टिंगल केली, या उष्टी खडकाची गाडी आहेत त्याला हातभार लावा असं म्हणून ते चिडवू लागले. असो. नंबर 2, उत्सवानंतर मंडळी माळ्याला परत येत होती. गावाच्या विषयावर आल्यावर त्यांचा जो प्रमुख होता त्याने जाहीर केले की आपला अपमान झाला म्हणून यापुढे आपण हरिहरेश्वरला जायचे नाही. आपण आपल्या गावातच परशुराम मंदिर बांधू. तो पुढे म्हणाला, जोपर्यंत मंदिराची भूमिपूजन होत नाही तोपर्यंत मी घरी जाणार नाही. त्यानंतर गावात एक विधवा महिला जी जैन होती तिने तिची जागा मंदिरात दान केली. अशा रीतीने माळातले पहिले परशुराम मंदिर तयार झाले. ही 2 देवळं अशी झाली. तिसरं देऊळ माळातील दुसरे मंदिर गुलेमने येथील ते डोंगरे व कुटुंबियांनी पुनर्स्थापित केले म्हणून त्यास आता गुलीमले मंदिराऐवजी डोंगरे मंदिर असं नाव पडले. मूळ देऊळ 17व्या शतकातील आहे. देऊळ साधे म्हणजे अगदी चपळासाठी झावळ्यावर घातले असं होतं. गेला तिथे आग लागली, मंदिर जळून गेले. मूर्तीला थोडी झळ लागली म्हणून मूर्तीचे जवळच्या नदीत विसर्जन केले गेले. मूर्ती त्याच जागी अनेक वर्ष होती. पुढे डोंगरे कुटुंबाने एका मराठे यांच्या मदतीने, मी म्हटलं ना डोंगरे मराठे असतात ते असे मराठे, ते मूर्ती शोधायला मदत केली. मूर्ती शोधली, साफ केली आणि परत ते पाहिल्यानं लक्षात त्यांच्या आलं ती मूर्ती उत्तम स्थितीत झाली, काहीच तळ झालेली नाही आहे आणि म्हणून ती मूर्ती मी परत आणून त्या देवळात पुन्हा स्थापित केली. त्या देवळात डोंगरे मंदिर असं नाव म्हणून पडलेले आहे. माळातले हे दुसरे देऊळ. माळा येथील ही 2 देवळे मंदिरांपैकी एक देऊळ मी अतुल व सीमा यांच्यावर पूर्व पाहिले आहे. दुसरं देऊळ असतात तेव्हा माहीत नव्हतं, नाही तेही पाहिलं असतं. असो. चौथं देऊळ उडुपीजवळ पाजक येथे देखील 17व्या शतकातील एक परशुराम देऊळ आहे. पाजक हे जगद्गुरू संगाचार्य यांचे समकालीन श्रीमद मध्वाचार्य यांचे जन्मगाव आहे. 5, मुंडाचे येथे भगवान परशुरामांची 2 देवळे आहेत. दोन्ही खूप जुनी आणि पुरातन आहे. 6, दरबे तडका येथील परशुराम मंदिर देखील पुरातनच आहे, अर्थात जरा नवीन म्हणजे 1862 सालचे. तिथे देखील दरवर्षी अनेक उत्सव साजरे होत असतात. 3 वर्षापूर्वी मी आणि अतुल आणि सीमा यांच्याबरोबर तिथे गेलो होतो आणि आम्ही दीपोत्सव व तुळशी विवाह या साजरा केला. या उत्सवात सहभागी झालो. आमचे एक क्रियाशील व आद्य सदस्य श्री रघुनाथ गणपती यंदा देवळाच्या समितीचे अध्यक्ष आहेत. 7, उडुपीजवळ 15 किलोमीटर अंतरावर कुंजादुगिरी येथे एक परशुरामाचे मंदिर आहे. देऊळ कण्व मुनींनी स्थापले अशी मान्यता आहे. 8, इडीपाडी तालुका त्रेकेला येथे परशुरामाचे एक देऊळ आहे. हे देऊळ प्रथम नडुमने येथे होणार होते. बांधकाम सुरू झाले आणि तिथे प्रचंड प्रमाणात नागसाप निघाले. त्यामुळे ही जागा मंदिरास योग्य नाही असे ठरले म्हणून देऊळ एडीपाडा येथे बांधले गेले. म्हणजे आधी जायचं होतं नंदुमडे, तिथून ते एडीपाडा झाले. त्या 2 गावामध्ये अंतर 3-4 किलोमीटर अंतर आहे. कुंजारुगिरी आणि एडीपाडा येथील मंदिरासंदर्भात 2 व्हिडिओ आपल्याला उपलब्ध आहेत. तर आपण त्या शेवटी पाहूया. आता जाता एक विनंती मला करायची.
मी जेव्हा कर्नाटकातील आठवले मंडळींशी फोनवर प्रथम संपर्क साधत होतो त्यावेळी हुकमट भागातील एकाने सांगितले की त्यांच्या भागातून एक आठवले विदर्भातील अमरावती येथे स्थलांतरित झाले आहे. मात्र त्यांना त्यांची काहीच माहिती नव्हती, म्हणजे त्यांचं नाव काय, ते कधी गेले, काहीच माहीत नव्हतं. नंतर मी माझा आते मामे भाऊ श्री प्रशांत बेडेकर जो अमरावतीला असतो त्यास फोन करून तेथील आठवले यांची माहिती विचारली. त्याने मला एकूण 4 नावे सांगितली. त्यातील एक विलासपूरला असतात, ते आपले सदस्य झालेलेच आहेत. इतर 3 पैकी एक श्री रमेश म्हणजे आपले चिंचवडचे जे डॉक्टर श्रीरंग आहेत त्या श्रीरंगाचे वडील, ते हल्ली आता पुण्याला असतात. बाकी दोघे महेश आणि मंगेश त्यांना होसपाटच्या आठवड्यांची काहीच माहिती नाही. आपल्यापैकी कोणाला ही माहिती असेल तर मला जरूर कळवा, म्हणजे माझा शोध थांबेल व आपल्याला काही नवीन सदस्य मिळतील. असो, आता मला जाता आणखी शेवटी असं सांगायचं आहे की तुम्हाला असं वाटलं असेल की एवढी माहिती मी आणली कुठून, कोणी मला सांगितली. उघड आहे, आपले हेकबार मंडळी जे आहेत आठवले आहेत त्यांच्यापैकी बऱ्याचजणांशी मी बोललो, त्यांच्याकडे माहिती घेतली. त्याखेरीज माझे काही मित्र आहेत तिथे. उदाहरणार्थ एक वासुदेव डोंगरे म्हणून आहे, ते असतात ते उडपीचे आहेत, हल्ली राहतात पुण्यामध्ये, पण त्यांचं उडपीत जाऊन घर आहे, त्यांचे नातेवाईक आहेत, ते सारखे जात असतात, वर्षातून 4-4 वेळा तिथे जातच असतात. दुसरे आहेत प्रभाकर सुचेता जोशी, हे दोघं मंगळूरला असतात. हे दोघेही ग्रस्त, हे दोघे माणसं शिक्षण सत्रात होते आणि आता निवृत्त झाले. ते खूप पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. त्यांचं एक अलीकडेच पुस्तक घातलं आहे, आता ज्या पुण्यात कदाचित होईल, जूनमध्ये होईल. ते पुस्तक चित्मानावर आहे आणि 1000 रुपयाची पुस्तक आहे. आता मी तुम्हाला सांगणार नाही, पुस्तक घ्या वाचा, कारण ती भाषा त्याची कानडी आहे, म्हणजे लिपी कानडी, भाषा चित्पावनी आहे, लिपी कानडी आहे. त्यानंतर आणखी एक आहेत ते म्हणजे गोविंद दामले, हे शिशिरा गावात असतात. शिशिरा गाव हे ज्या तुमचा उल्लेख तर मी माशी केलाच एकदा, ते शिशिरा गावात होतं. आणि दामले म्हणजे आपलं जे पुस्तक तुम्हाला दाखवलं मी चित्पावन आठवले चित्पावन, हे कोकणा चित्पावन आठवल्यांचं पुस्तक दाखवलं ना तुम्हाला मी, त्या पुस्तकाचे ते संपादक आहे. त्यांचं एक आहे राजाराम स्वादी, म्हणजे आपल्यापैकी विनायक किंवा मग काय तो स्वप्नील यांना ते माहिती आहे, कारण त्या दोघं मी गेलो होतो ह्याला तिकडे, किंवा त्याला मी त्यांची ओळख करून दिली होती. हे मूळचे शिर्षीचे, आता गेले 50-1 वर्ष मुंबईतच असतात. आणि एक विजय देव, ते मात्र शिर्षीत आहेत. या सर्वांनी मला खूप माहिती दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आता आपण ते व्हिडिओ बघूया. हा स्वप्नील, तू व्हिडिओ दाखवणारस ना, दाखव. हा हा, दोन पैकी पहिला कुठला दाखवायचा आहे? कुठल्या दाखवायचा प्रॉब्लेम नाही, कुठल्या दाखवा. एक आहे तो एडी पडीचा आहे आणि दुसरा आहे कुंजारगिरीचा आहे. हा, हे दोन्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कधी असं वाटेल की आपण ते जाऊन किती एवढं बघावी, तर आपण भाऊ त्याची व्यवस्था इथे करू म्हणतो नंतर. Welcome to Technology Travel Guide. We are going to a lesser-known small temple on a hillock today. This is the Parashurama temple in Edapalli, Malagrama, Karkala Taluku of Udupi district. This is a single-deity temple with only Guru Parashurama's idol. It is built in the typical style of temples you usually see in the coastal areas.
is located on top of a hill and surrounded by a beautiful western ghats. The view from the top is amazing. Do visit this peaceful temple if you are in Kolkata. Thank you for watching. आता दुसरं लाव बरं का हो लावतो. ते जे दिलं होतं पडी एडी पाडी हे म्हणजे त्याच्यात खूप नाग दिले ना, साप निघाले नाग निघाले ते गाव तेच देऊळ आहे.
हा नमस्कार. आता तुम्हाला काही शंका किंवा माहिती असेल तर सांगा, मी तुम्हाला त्याची उत्तर देईन. हा. आणि हे दुसरं देऊळ जे आहे पाहिलं आपण कुंजलगिरी, हे देऊळ कण्वमनी स्थापन अशी एक त्यांची मान्यता आहे. तसं जर खरं तसं असेल तर ते देऊळ जवळपास 7-8 हजार वर्षापूर्वी असलं पाहिजे ना. कण्वमनी खूप जुने होते. असो. कोणाला काही प्रश्न शंका असला तर विचारा. आपल्याकडे आठवले बांधव फार वर्षापूर्वी कर्नाटकात गेले. तिथे त्यांनी स्वतःचा जोम बसवला, देवळं उभारली. त्याच्याबद्दल कष्ट करून आणि माहिती गोळा केली आणि आज आपल्याला ती माहिती पुढे सांगितली. कोणालाही काही विचारायचं असेल तर विचारू शकतो. आणि ही सगळी माहिती त्यांनी गेले काही महिने त्यांनी परिश्रम करून लोकांशी बोलून कित्येक ठिकाणी कन्नडमध्ये लिहिलेलं आहे. त्याचा कोणाकडून तरी कन्नड आणि मराठी येणाऱ्या माणसाकडून अर्थ समजावून घेऊन असं बरंच काम त्यांनी केले. श्रीकांत काकांना चॅटबॉक्स मध्ये सांगितलं, माहिती चांगली मिळाली. खूप कष्ट आहे असं लिहिलेलं आहे त्याने. श्रीकांत काकांना लिहिलेलं आहे चॅटबॉक्सला. आणि अनिलनी केवळ ही माहिती मिळवली असं नाहीये, तर तिथल्या लोकांशी संबंध स्थापित करून 2 वेळेला त्या भागात जाऊन त्यांची देवळं ते स्वतः बघून आले. इतकंच नाही तर आपल्या फाउंडेशनचं, आता एक्झॅक्ट आकडा मला आठवत नाही, पण साधारण 20-25 लोकांना त्यांनी तिकडच्या आपल्या चित्पाळ आठवले फाउंडेशनचे मेंबर केले. 20-25 नाही, त्यांनी 36 जणांना केलंय मी. तिथल्या भागातल्या 36 जणांना मी सदस्य करून घेतलेला आहे. हा. मला वाटतं श्रीकांत काका तुम्ही बोलावं, चॅटबॉक्स मध्ये सांगताय. अनिल काका खूपच छान, बरं वाटलं आणि खूप माहिती मिळाली. तुम्ही बरेच कष्ट घेतलेले दिसत आहेत आणि तुमचा जनसंपर्क दांडगा आहे आणि त्या जनसंपर्कामुळे तुम्ही खूप लोकांपर्यंत सहजपणे पोचता आणि त्याचमुळे तुम्ही त्या भागातले 36 लोक आपले सभासद पण करून घेतलेले आहेत. खूपच छान, धन्यवाद. असं आहे की आपण सगळे आत्री माणसं, आत्री गोत्री आहोत. आणि आत्री गोत्र म्हणजे सर्वांशी मैत्री अशी म्हणच आहे. हा. त्यामुळे माझी सर्वांशी इथे मैत्री लगेच होऊन जाते. तिथे जाईल तरी लगेच मैत्री करतो, ओळखीचं होतात, मला माहिती सांगतात. आता परालिका मी त्याला सांगितलं, तो विजय देव म्हणून आहे शिरसेचा, प्रथम त्याशी बोललो आणि ते मला खूप माहिती मला दिली. मला त्यांनी खरं आहे, आत्री गोत्राचा गुणच आहे तो.
सरिता ताईंनी लिहिलंय की आम्हाला या देवळांना भेट द्यायला आवडेल. नक्की जाऊया ना आपण. अतुल तुम्ही अनिल बरोबर गेला होता, तुमच्या काय आठवणी अतुल आहेत का गेले? आहेत. हॅलो, आवाज येतोय? आवाज येतो माझा? हा अतुल, हा आवाज येतो माझा? नाही येत आवाज? येतोय बोला. ऍक्च्युली आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा आम्ही अनिल काकांनी जे काही सांगितलं त्याचं बऱ्याच त्यांनी कव्हर केलं होतं. मग जवळ सगळंच सांगितलं त्यांनी जे काही सांगितलं आहे की त्या वाड्यामध्ये 50 माणसं जेवू शकतात. आम्ही अक्षरशः माझ्याकडे काही फोटोग्राफ्स आहे, आम्हाला शोधावे लागतील की 50 माणसं जेवायची सोय त्यांच्या एका नुसत्या याच्यावर होती. ते सहज म्हणजे त्यांनी सांगितलं, त्या आपल्या बहिणी होत्या, स्मृती बहिणी होत्या, श्रुती बहिणी, त्यांनी सांगितलं की 5 किलोचा भात वगैरे काही करतात ते काय त्यांच्या घरच्या म्हणजे फंक्शनला वगैरे. म्हणजे एवढी माणसं तिथे गोळा होतात आणि त्याची जी जागा आहे त्या एवढ्या असं रिमोट प्लेसेस वाटल्या आम्हाला की आपण तिथे जाणं इतकं सहज. आता आपल्यासारखे पुणे, मुंबई, बडोद्यात राहणाऱ्यांसाठी तर ते भलतंच रिमोट आहे जागा त्या, पण तिथे एवढी माणसं एकत्र येतात. ज्या तुलसी विवाहाची गोष्ट करत होते काका, तिथे आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत जवळजवळ माझ्या मते 100 माणसं असू, आणि ते इतके रिमोट प्लेस आहे तिथे दुसरं काही साधन असावं असं वाटत नाही. प्रत्येका स्वतःचं व्हेकल असेल तरच तो येऊ शकतो, आणि एवढी माणसं स्वतःची व्हेकल घेऊन एवढ्या म्हणजे जंगलच होते, मला जंगलात असं म्हणायला हरकत नाही, इथे लोक गोळा होतात. हे म्हणजे खूप कौतुक करणारी गोष्ट आहे. त्यांनी जो विचारलाय की मला जायचं बघायला आवडेल, मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की जानेवारी महिन्यामध्ये मला विचार चालला इथं जायचं म्हणून काही दुसऱ्या कामासाठी. तर मग आपण सगळे आलात तर आपण एक लहानशी सरस कसे काढूया. पुण्यातून काय 5-6 माणसं आजूबाजू झाली, पुणे मुंबई दोन्ही मिळून, तर कसं गाडी करून जाता येईल आणि छान म्हणून येता येईल. अनिल, तिथे आठवलं फुलं संमेलन घेता येईल का बघा. घ्यायला काहीच हरकत नाही, त्यांच्या घरात जागा तशी आहे, परंतु ते राहायला हॉटेल्स नाहीयेत. म्हणजे आपण 2 दिवसाचा कार्यक्रम म्हटला तर तिथे हॉटेल्स नाहीत ना, कुठे राहणार कुठे लोक. मग त्यांची आपली साधी सोय चांगला असेल किंवा फक्त हॉल आहे, सगळे खाली बघतो लग्नात पुढे झोपायचो लग्नामध्ये हॉलमध्ये, तशी सोय होऊ शकेल, काही अडचण नाहीये. बँगलोर किती किलोमीटर आहे? लांब आहे. म्हणजे 2.5-3 तासाचा प्रवास आहे. मंगळूर 2.5 तासाचा प्रवास आहे. हो बरोबर आहे. तुम्ही जे म्हणता ना, धार्मिक लोक फार धार्मिक आहेत, ते अगदी मला मान्य आहे. आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे, त्याचा आम्ही त्याचा अनुभव. म्हणजे मी जेव्हा गेलो अतुल आणि मी, तेव्हा आम्हाला तिथे गेल त्यांच्या देवळात जाताना पॅन्ट उतरवून धोतर नेसावं लागलं होतं. जेवताना आम्हाला शर्ट काढून बसावं लागलं होतं. आपल्या जुन्या परंपरा त्या अजूनही पाळतायत, त्या आपण हो बरोबर, असं आहेच. आता काय करणार, न्यायला देतात. परिस्थितीच आहे तशी. आपल्या इथे सगळं खूप हे झालेलं आहे, इथे त्यावेळी कमी येते आम्हाला तिकडे. गोपाळराव, तुमचं काय म्हणणं आहे? गोपाळराव, हॅलो, नाव बंगलोरकर, पुरी धारवाड. जुना काळ अनुभवायला मिळेल बहुधा तिथे. हो नक्की मिळेल. ती जुनी घरं त्यांच्या आहेत ना. आता मागच्या वेळेला नायगावमध्ये आपण तिने दाखवलं, नागावला त्यांचं जे घर आहे ते 160 वर्ष जुनं आहे. तिने आपण त्याचा व्हिडिओ दाखवला तिने आपल्याला. त्यांची शेजारी जे घर आहे सुप्राज प्रद्युम्न, त्यांचं घर तितकंच जुनं आहे. आता ते डॉक्टर अजित